मॅच मेकिंग. आता सगळ्यांचा अनुभव असा असतो की पूर्वीच्या काळी मॅच मेकिंग केलं जायचं. खूप भरपूर लोक मॅच मेकिंग करायचे आणि त्या पद्धतीने लग्न करून घ्यायचे. आता एखाद्या वेळेला जर लग्न जमत नसेल तर नाव बदलायचे आणि त्या नावानुसार राशी ठरवायचे आणि त्या राशीबरोबर ती राशी नाव ठेवून ती राशीवरून लग्न जमवून पुन्हा त्यांचं लग्न करून द्यायचं. पण पूर्वीच्या काळामध्ये हे चालायचं, कारण पूर्वीच्या काळामध्ये महिलांना फक्त घर आणि चूल आणि मूल एवढंच काम होतं, त्यामुळे त्यांना दुसरं कोणतंही काम नव्हतं. आता मात्र सर्व काम महिलांना करावे लागतात. कर्तबगार आता स्त्रिया झालेल्या आहेत. त्यामुळे आता सांप्रत काळामध्ये असं करून चालणार नाही. विवाहस्थान डॅमेज असेल तर ते डॅमेजच आहे. डिवोर्स योग आहे तर डिवोर्स योगच आहे. आता सुद्धा काही ज्योतिषी सांगतात 32 गुण आहे, अतिशय उत्तम विवाह जमतो आहे, बिनधास्त विवाह करा, काहीही काळजी करू नका. हे जरी खरं असलं तरी 32 गुणाचे सुद्धा डिवोर्स होतात ना, 35 गुणाचे सुद्धा डिवोर्स होतात ना, आणि 28 गुणांचे सुद्धा डिवोर्स होत आहेत ना. डिवोर्स का होतात त्याची कारण काय आहे? सायकोलॉजिकली मेथड वेगळी आहे आणि ज्योतिषाची मेथड वेगळी आहे. मी ऑफलाईन मध्ये असल्यानंतर सायकोलॉजी पण सांगणार आहे, परंतु मी आता कुंडलीचं समजून सांगणार आहे. त्यामुळे कोणत्या कुंडलीमध्ये कसे दोष निर्माण होतात विवाहस्थानाचे आणि कशी कुंडली असल्यानंतर विवाह करू नये. उदाहरणार्थ एखाद्या महिलेच्या, एखाद्या ताईच्या कुंडलीमध्ये विधवा योग आहे. मग ज्योतिषी सांगतो की मुलीच्या पत्रिकेमध्ये विधवा योग आहे, या मुलीबरोबर तुमच्या मुलाचा विवाह करू नका. का करू नका? माझा प्रश्न त्यांना आहे, का करू नका? जर मुलाची पत्रिका मी पाहिली आणि मुलाच्या पत्रिकेत जर मला असं आढळलं की मुलाच्या पत्रिकेमध्ये अपयोग नाही, अपमृत्यू योग नाही, तो मरणारच नाही, तरी सुद्धा ती विधवा होणार आहे का? तर असे काही प्रश्न निर्माण होत असतात. ते प्रश्न आपण मॅच मेकिंग मध्ये सॉल्व्ह करायचे असतात. म्हणून मॅच मेकिंग हा सेपरेट विषय, फार सेन्सिटिव्ह विषय आहे आणि आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. फक्त गुणावरती अजिबात कारण नाही जायचं, कारण गुणावर गेला की तिथे फसतंय गणित. गणित कसं आहे? कुंडलीवर दोघांचे विवाहस्थान स्वच्छ असतील तर कोणत्याही प्रकारचे अडथळे त्यांना येणार नाही. विवाहस्थान दोघांचेही डॅमेज असतील तर विवाहस्थानामध्ये त्यांच्या वैवाहिक सुखामध्ये कुठले नाही कुठले तरी अडथळे येणार म्हणजे येणार. दोघांच्याही पत्रिकेत डिवोर्स योग असेल तर डिवोर्स होणारच. दोघांच्या पत्रिकेमध्ये परदेशात जाण्याचा योग असेल तर ते जाणार, एक इकडे राहणार एक तिकडे राहणार. त्यांना वियोग असा आहे, वियोग, एकमेकांचा वियोग योग असतो, तो पण असतो. तर आता मी कसा असतो तो थोडासा तुम्हाला समजून सांगणार आहे. हे वर आणि हे वधू, टोटल गुण असतात 36. 36 पैकी 18 गुण लागतात. 36 पैकी 18 गुण असतात हे आधी बघायचं आहे. 18 पेक्षा कमी गुण असतील तर एखाद्या वेळेला विवाह जमवला पण जातो, परंतु जमवू नये. 18 पेक्षा कमी गुण असतील तर विवाह अजिबात जमवू नये, हा एक नियम झाला. दुसरा, हे विवाहस्थान आहे, सप्तम स्थान. इथे समजा गुरु आहे. मुलाच्या पत्रिकेमध्ये विवाहस्थानात गुरु आहे. आता तुमची आयडियोलॉजी काय सांगेल? विवाहस्थानात गुरु आहे, काय फळ देईल? बर, आता एक गुणधर्म आहे गुरुचा. गुरु ज्या स्थानात असतो कुंडलीमध्ये, कुठल्याही स्थानात असतो, गुरु लिहून घ्या एक लाईन. गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानातलं 4 पटीने फळ देतो. गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानातले
त्या स्थानातलं 4 पटीने फळ देतो. झालं असेल लिहून. गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानातलं 4 पटीने फळ असतं, मिळतं. आता गुरु धनस्थानात असेल तर गुरु काय करतो? 4 पटीने त्या व्यक्तीला धन देतो. गुरु पंचम स्थानात असेल तर मुलांचं सुख त्या व्यक्तीला 4 पटीने देतो. गुरु लाभ स्थानात असेल तर 4 पटीने लाभ मिळणार. इथे पराक्रमी योगात असेल तर असा व्यक्ती पराक्रमी पण असतो. हे धाकट्या भावाचं स्थान पण आहे. अशा भक्ताला अशा व्यक्तीला 4 छोटे भाव असतात. आता आता विवाहस्थानात गुरु असल्यानंतर जोडीदार 4 पटीने देईल. आलं का लक्षात? म्हणून विवाहस्थानातला गुरु हानिकारक असतो, लक्षात ठेवा. एक लाईन लिहून घ्या. विवाहस्थानातला गुरु हानिकारक असतो. त्याचं फळ इतर ग्रहांवरती अवलंबून असतं. मग ते पण लाईन लिहून घ्या. विवाहस्थानातला गुरु हानिकारक असतो, त्याचं फळ इतर ग्रहांवरती अवलंबून असते. हा, हॅलो हॅलो, कोणतरी बोलतंय, बोला. हा, तो गोचर म्हणतात त्याला. ते गोचरीमध्ये 8वा गुरु, 4, 8, 12, 12वा गुरु आहे. आता मुलांचे लग्न करू नका, 8वा गुरु आहे. ते वेगळं आहे. ते पुढे गोचर म्हणून येतं. ते गोचरीचा विषय आहे. हे फक्त मी कुंडलीचा विषय शिकवतोय आणि त्यात फक्त विवाहस्थानचा काय प्रॉब्लेम असतो ते शिकवतोय. बर, हे एक झालं. गुरु ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी विवाहस्थानचा गुरु विवाहस्थानात असतात 4 पटीने, म्हणजे विवाहस्थान डॅमेज करतो. थोडक्यात झालं, ते लिहून झालं. हा सर, एक विचार हा. सर, गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानाचं 4 पटीने फळ देतो. हो. जोडीदार 4 पटीचा असेल का आणि अनेक असेल का? 4 पटीने नाही, 4 पटीने जोडीदार मिळतो असं म्हटलं. 4 पटीचा जोडीदार नाही, 4 पटीचा जोडीदार नाही, 4 पटीने जोडीदार मिळतात. म्हणजे 2 लग्न झाली, तिसरं पण होत आहे, अजून काय, अजून क्रमांक बिघडले, असं अशा पद्धतीने. 4 पटीचा नाही, 4 पटीने जोडीदार मिळतात. ते 2 लग्न, 3 लग्न असे काही लोकांचे होतात. तर ते गुरुमुळे होतात. हा, एकापेक्षा जास्त लग्न होणे. ऍक्च्युअली 4च असं नाहीये, पण एकापेक्षा जास्त होणे असं झालं. ते द्विभार्या योग म्हणतात त्याला. आता डिवोर्स योग म्हणजे काय, नक्की लक्षात घ्या. एक गोष्ट, विवाहस्थानावरती नजर लग्नाची, लग्नस्थानाची. हे लग्नस्थान आहे. हर्षल नावाचा ग्रह डिवोर्स घडवतो. इथे हर्षल असेल किंवा इथे हर्षल असेल, इथे हर्षल असेल किंवा इथे हर्षल असेल, तर हा ग्रह हमखास डिवोर्स घडवतो. आणि दोघांच्याही पत्रिकेत असेल, समजा एकाच्या इथे आणि एकाच्या इथे, तरी डिवोर्स घडणार. एकाच्या इथे आणि एकाच्या इथे तरी घडवणार. असं लाईन लिहून घ्या. हर्षल नावाचा ग्रह विवाहस्थानाशी संबंधित असता अशा व्यक्तीचा हमखास डिवोर्स होतो. हा, एकाच्या पत्रिकेत असेल तर कोणाच्या? वधूच्या पैकी एकामध्ये असेल तर एकाच्या असेल आणि एकाचं नाही. तेच पुढचं वाक्य आता सांगतोय मी. सांगतोय मी, येतोय त्या विषयावर. हा, हा, आता हा, अशी परिस्थिती आहे. आणि हर्षल इकडे कुठेतरी आहे, दुसरीकडे. तर या व्यक्तीचा ह्याच्या स्थानामध्ये, वराच्या स्थानामध्ये, वराच्या कुंडलीमध्ये डिवोर्स योग आला, पण वधूच्या कुंडलीमध्ये डिवोर्स योग नाही. अशा वेळेला या दोघांचा डिवोर्स होणार नाही.
इतर ग्रहावरती खूप काही अवलंबून आहे. किती दिवस डिवोर्स होणार नाही, किती दिवस यांचा कोर्टामध्ये केस चालेल, इतर ग्रहावरती अवलंबून आहे. परंतु मॅच मेकिंग साठी असं करावं लागतं. अशी पत्रिका मॅच मेकिंग करता येते. विवाहस्थान एकाचं डॅमेज आहे, एकाचं चांगलं आहे, असं करता येतं. आज फक्त विवाहस्थानावरती बोलूया आणि आपण विषय संपूया. कारण धनस्थान म्हणजे विवाहाच्या बाबतीत वैवाहिक सुख मिळवण्यासाठी दोघांपैकी एकाला धनाची गरज असते, दोघांपैकी एकाला गाडीची गरज असते, दोघांपैकी एकाला घराची गरज असते, दोघांपैकी एकाला नोकरी असली पाहिजे, दोघांपैकी एकाला सुख असलं पाहिजे. आणि त्या सुखावरती मग ते बंटवारा होतो. याचं सुख त्याला जातं, त्याचं सुख त्याला जातं, असं असतं ते. तर आपण फक्त आज विवाहस्थान डॅमेज कसं होतं त्या पद्धतीने विचार करतोय. नुसतं मृत्यूस्थानचा मालक विवाहस्थानात आहे असं डॅमेज होत नाही. मी जे शिकवलंय तुम्हाला ते शिकवलेलं आहे, ते बरोबर आहे. परंतु नुसतं तेच नाही, त्यापैकी ते एक आहे आणि हे पण आहे. हर्षल नावाचा ग्रह डिव्होर्स घडवतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता एकाच्या आहे आणि एकाच्या नसेल तर डिव्होर्स घडत नाही. मग इतर ग्रहावरती त्याचं प्रिडिक्शन अवलंबून असतं. आता बघा मी काय करतोय. इथे 5 आहे, सिंह राशी आहे. इथे मिथुन राशी आहे. वधूच्या याच्यात सूर्य इथे आहे, रवी. बघा व्यवस्थित बघा, लक्षपूर्वक बघा. विवाहस्थानचा मालक पंचम स्थानामध्ये आहे, पण तो हर्षला बरोबर आहे. तरी सुद्धा डिवोर्स योग बनला. आता लिहून घ्या. विवाहस्थानाचा मालक ज्या स्थानात असेल आणि तिथे हर्षल असेल तर डिवोर्स होण्याची शक्यता असते. इथे शक्यता असते असं आहे, कारण जोडीदाराची पत्रिका अजून इतर ग्रहावरती अवलंबून आहे. पण विवाहस्थानात असेल तर हमखास डिवोर्स होतो. मंगळ मंगळावर अजून गेलोच कुठे आपण. विवाहस्थानाच्या डिवोर्सचा विषय चालू आहे. आता बोललेलं रिपीट करू का? विवाहस्थानचा मालक कुंडलीमध्ये कोणत्याही स्थानात असेल आणि त्याबरोबर हर्षला बरोबर असेल तर डिवोर्स होण्याची शक्यता असते. हा विवाह जमवायचा का? काय झालं आता सांगा तुम्ही. या सगळेजण थोडी चर्चा करा, त्याशिवाय कळणार नाही. जेव्हा जेव्हा की तुम्ही गिव्हन जो वराच्या पत्रिकेत जो रवी आहे तो रवीच्या वेळात गेलेला आहे. मृत्यूस्थानात वराच्या पत्रिकेतला मृत्यूस्थान, विवाहस्थानचा मालक मृत्यूस्थानात आला किंवा मृत्यूस्थानचा मालक विवाहस्थानात आला तर तो विवाहस्थान टोटल डॅमेज करतो, विवाहाचा मृत्यू घडवतो. इकडे काय झालं बघा, व्ययस्थानात गेला आता वधूचा. विवाहस्थानचा मालक वधूच्या पत्रिकेमध्ये मोक्ष स्थानात गेला, म्हणजे विवाहाचा मोक्ष, म्हणजे विवाहाचा मोक्ष घडवणार, म्हणजे विवाहाची तोडफोड पुन्हा आलीच. त्यामुळे असे विवाह जमवायचे नाही. आणि इतर ग्रह जर मजबूत असतील, समजा गुरु चांगल्या स्थितीत आहे आणि दूषित नाही, किंवा शुक्र चांगल्या स्थितीत आहे आणि दूषित नाही, तर मात्र कुंभाने अर्क विवाह विधी करून विवाह केले जातात. आता इथे लिहा, एक सेंटेन्स लिहा. दोघांचेही पत्रिकेमध्ये विवाहस्थान डॅमेज झाले असता गुरु किंवा शुक्र कुंडलीमध्ये चांगल्या स्थितीत असतील तर मुलाचा कुंभ विवाह विधी करावा आणि मुलाचा अर्क विवाह विधी करावा आणि मुलीचा कुंभ विवाह विधी करून त्यांचा विवाह करून द्यावा. लाईन मी पुन्हा सांगतो. दोघांच्याही कुंडलीमध्ये डिवोर्स
दोघांच्याही कुंडलीमध्ये विवाहस्थान डॅमेज असतात, शुक्र किंवा गुरु चांगला असेल तर साखरपुडे आधी मुलीचा कुंभ आणि मुलाचा अर्क विवाह विधी करून मगच विवाह करून द्यावा, यांचा विवाह टिकतो असं शास्त्रवचन आहे. आणि प्रॅक्टिकली पण खूप लोकांचे टिकलेले आहे. हा, आता हे झालं. याचा मालक इथे, याचा मालक इथे, याचा मालक इथे, याचा मालक इथे. आता इथे रवी असेल तर काय होईल? आता बघा, हा नवरा आहे, ही पत्नी आहे. पतीच्या पत्रिकेमध्ये काय आहे? आजाराच्या स्थानचा मालक, विवाहस्थानाचा मालक आजाराच्या स्थानात. म्हणजे काय होणार? पत्नीला आजार होईल ना सर? पत्नीला आजार होणार. आता पत्नीच्या पत्रिकेत काय योग आहे बघा? लग्नेश मृत्यूस्थानात आहे. म्हणजे काय झालं? अपघात होणार, आजार होणार, अपमृत्यू होणार. हा, नातेवाईकाचा नाही, मृत्यूस्थानचा मालक ज्या ठिकाणी असतो तिथला मृत्यू घडवतो. आता लग्नेश मृत्यूस्थानात आहे किंवा मृत्यूस्थानचा मालक लग्नेश असेल तर तो अपघात योग होतो. अपघात योग होणार, लवकर जाणार, अपमृत्यू योग आहे. पण आता नवऱ्याची पत्रिका आजाराच्या स्थानात आहे, म्हणजे पत्नीला आजार होणार आणि आजाराने मरणार. म्हणजे हा विदूर योग झाला. हा झाला विदूर योग. जसं विधवा असतं तसं विदूर. आणि हा झाला अपघात योग. यांचे सुद्धा विवाह असे जमवून द्यायचे नाही, कारण ह्या योगाचा परिणाम ह्याच्यावर होतो आणि विनाकारण काहीतरी अडचण येते. आता उलट बघा, हा जर इथे असेल सूर्य तर मात्र काय होणार नाही. आता काय होणार? जरी मुलीच्या पत्रिकेमध्ये अपघात योग आहे, अपमृत्यू योग आहे, परंतु जोडीदाराच्या पत्रिकेमध्ये पत्नीचा मृत्यू लिहिलेलाच नाही. आता कळलं का? म्हणजे मुलाच्या पत्रिकेमध्ये विदूर योग नाहीये आणि मुलीच्या पत्रिकेमध्ये अपघात योग आहे. मग विदूर होण्यासाठी पत्नी मेली पाहिजे किंवा विधवा होण्यासाठी नवरा मेला पाहिजे, तर तो मरणारच नाही ना, कारण अपघात योगच नाही, इथे विधवा किंवा विदूर योगच नाही. मग इथे विधवा किंवा विदूर योग नसल्यामुळे जोडीदाराच्या पत्रिकेवर त्याचा परिणाम होतो आणि त्या व्यक्तीला जोडीदाराचं सुख मिळत राहतं. म्हणजे ह्याची सुखाची पत्रिका आहे ना, जोडीदाराचं सुख याला 100% मिळणार असं लिहिलेलं आहे ना. मग कोणत्याही परिस्थितीत ती कशी जरी असली तरी ती सुख देत राहणार. भले आजारी असेल, नवऱ्याला नाही सांगणार मला अमुक अमुक आजार झालाय म्हणून, तरी ती राहणार. उलट पुरुषाचा असेल तर पुरुष तसं कितीही कष्ट करणार, कितीही त्रास सहन करणार, सांगणार नाही, पण ते सुख मिळवत राहणार. तर असं पण असतं. म्हणून मॅच मेकिंग करताना विवाहाच्या वेळेला हा भाग आपण समजून घ्यायचा असतो. विवाहस्थानचा मालक मृत्यूस्थानात असेल किंवा मृत्यूस्थानचा मालक विवाहस्थानात असेल तर तो जोडीदारासाठी वाईट असतो, विवाहस्थान डॅमेज करतो. तसंच विवाहस्थानामध्ये हर्षल असेल तरी डॅमेज करतो. आता ग्रहांबद्दल बोलू. इथे शनी असेल तर उशिरा विवाह, लक्षात ठेवा, शनी डिले करतो. विवाहस्थानात जर शनी असेल, लिहून घ्या, विवाहस्थानात शनी असता विवाह उशिरा होण्याची शक्यता असते, लिहून घ्या.
विवाहस्थानात शनी असता. आता दुसरं एक अजून लिहून घ्या. विवाहस्थानात शनीची राशी असता उशिरा विवाह होण्याची शक्यता असते. आता मला एक सांगा, सगळ्यांनी मिळून सांगा वैचारिक पातळीवरती, ह्या वधूची पत्रिका आहे, वधूच्या पत्रिकेत आता अशी कंडिशन आली, आता काय सांगा मला. आपण काय लिहिलं? मृत्यूस्थानचा मालक विवाहस्थानात किंवा विवाहस्थानचा मालक मृत्यूस्थानात असता वैधव्यत येतं किंवा विदुर्योग होतो असं सांगितलं. आता इथं काय होईल? हो, हो. आता इथं काय होईल सांगा. सांगा, तुम्हाला जे कळलंय ते सांगा, काय प्रॉब्लेम नाही. सर, वर-वधू पाहताना नाही, आता फक्त एकाच्या पत्रिकेवर सांगा मला, तिकडचं नका सांगू, इकडचं फक्त सांगा. आता मी असं सांगितलंय तुम्हाला की सप्तम स्थानचा मालक अष्टम स्थानामध्ये असता किंवा अष्टम स्थानचा मालक सप्तम स्थानामध्ये असता असं विवाहस्थान डॅमेज येतं किंवा विधवा किंवा विधूर योग होतो असं लिहून दिलंय मी तुम्हाला. तर आता इथं काय कंडिशन आहे सांगा मला. विधुर योग आहे. हा, कोण बोललं डिले होणार? सतीश जडके, बरोबर, डिले होणार. सतीशनी बरोबर अभ्यास केलाय, त्यांनी फॉलो केलंय बरोबर. कारण शनी प्रत्येक गोष्टीला डिले करतो, पुढे ढकलतो. म्हणजे इथे काय होणार? डिले होणार. ह्याचा जोडीदार मरणार, या व्यक्तीचा, म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो, जोडीदार मरणार किंवा आजार होणार, पण लवकर नाही मरणार, डिले होत जाणार, डिले होत जाणार. खूप दिवस आजारी आहे जोडीदार, एखाद्याचा आजारी आहे, हॉस्पिटलच्या फेऱ्या घालतोय. आलं का लक्षात? योग तोच आहे, पण शनीचा गुणधर्म तिथे काम करणार. आता इथे जर असं असेल, आता काय होईल सांगा. आजारस्थानचा मालक आजार, काय सांगा, नीट सांगा, कळलं नाही, आवाज नाही आला. आजाराचा स्थानचा मालक सप्तम स्थानामध्ये असता. आजाराच्या स्थानचा मालक असं माझं वाक्य आहे. प्रश्न असा आहे, ते शत्रुस्थान पण आहे, बाकीचं सगळं आहे, परंतु मी आजाराच्या स्थानचा मालक असा शब्द वापरतोय, त्यावरून आयडिया लावा ना. विवाहस्थानात आहे, जोडीदाराला आजार लावणार, आजारी बनवणार. कोणता आजार लावणार? ते पण ग्रहावर अवलंबून आहे. गुरु हा गोड आजार लावतो, मंगळ हा त्वचेचा आजार आणि शेल्सचा, पेशींचा आजार लावतो. वेगवेगळे ग्रह वेगवेगळे आजार लावतात. चंद्र मनाचा आजार लावतो, बुध न्यूरॉनचा आजार लावतो, फुफ्फुसाचा आजार लावतो. प्रत्येक ग्रह, गुरुचं झालं. शुक्र गुप्तरोग घडवतो, गुप्तरोग खूप आहे, शुक्र गुप्तरोगच घडवतो. आणि शनी कॅन्सर बिन्सर आणि राहू कॅन्सर बिन्सर सारखे आजार घडवतो. हे सगळं ग्रहांचं ठरलेलं आहे, कोणता आजार कुठेला आहे. मग ते इथं असेल तर ते समजायचं तो आजार त्याला होईल. अशा वेळेला आजार घडवतो. आणि इकडे जर अपमृत्यूयोग असेल तर 100% जोडीदाराचा मृत्यू होतो, आणि तसं नसेल तर होत नाही, त्याच्यासाठी फक्त खर्च होईल. आता ज्यांचा अजिबात विवाहच होत नाही अशा लोकांच्या पत्रिका, आता मागाशी जे मंगळ तुम्ही सांगितलं त्या मंगळाचं गणित आहे. इथे मंगळ असतो आणि इथे 1 आकडा असतो, किंवा इथे 8 असतो, किंवा हे उलट सुलट असतं. अशा लोकांचे विवाह होत नाहीत, टिकत नाहीत. इथे राहू, इथे केतू, अशा लोकांचे विवाह होत नाहीत. आणि इथे गुरु, सगळं बिघडलेलं असतं. आता राहिले कुठले? इथं बुध, सगळं बिघडलेलं असतं. अशा माणसाचे विवाह होत नाही. एवढंच फक्त चांगलं असतं, म्हणजे यांना पैसे खूप मिळतात, पण बाकीचं सगळं गेलं, सगळं म्हणजे सगळंच गेलं. अशा माणसाचे विवाह होत नाहीत.
मंगळ विवाहस्थानात असता आणि तो दूषित झाला तर, दूषित म्हणजे राहू बरोबर किंवा शनी बरोबर, आणि त्याचं 6-12शी कनेक्शन असेल तर अशा लोकांचा विवाह होतच नाही. आणि अजून एक सेकंड एक वाक्य लिहून घ्या. त्यांच्या पत्रिकेत शुक्र कुठेही असून तो मृत अवस्थेत असेल तरी विवाह होत नाही. शुक्र मृत अवस्थेत असेल, त्यांच्या पत्रिकेत शुक्र कुठल्याही स्थानात असून तो मृत स्थानात असेल, मृत स्थान म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यांच्या डिग्रीवरती ते अवलंबून असतं. शुक्र मृत असेल तर विवाह होत नाही. एवढं सगळं असल्यानंतर हा एकाच कंडिशनवर नाही. म्हणून म्हटलं विवाह न होणाऱ्यांचे 100 वाक्य तयार होतील. सर मग शुक्र पण दूषित असेल तर? शुक्र दूषित असेल तर व्याभिचार योग होतो. त्याचं वेगळं कारण आहे. पण शुक्र मृत अवस्थेत असल्यानंतर व्याभिचार ना प्रणय नाही ना. मग प्रणय नाही तर विवाह कशाला होईल त्यांचा? बरोबर.